लातूरला शिवराज पाटील चाकूरकर साहेबांच्या विरोधात लोकसभा इलेक्शनला बोललं. प्रचंड महाराष्ट्राचं लक्ष होतं त्यावेळेस हार झाली डॉक्टर साहेबांची, पण लढत अशी दिली म्हणजे बरेच हिरो ठरले असं त्यावेळेस. यामध्ये त्या निवडणुकीचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. स्वतः शिवराज पाटील साहेबांच्या बद्दल आम्हा सगळ्यांनाच प्रचंड आदर आहे. जरी साहेब त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवले असले तरी ही पक्षाच्या वैचारिकतेची निवडणूक आहे. ती निवडणूक आहे डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील आणि शिवराज पाटील वैयक्तिक नाहीये, पक्षाच्या विचाराची निवडणूक आहे ती. त्यामुळे निवडणुकीत असताना सुद्धा त्या दोघांना एकमेकांच्या बद्दल प्रचंड आदर होता, नंतरही होता. परंतु एवढं त्या निवडणुकीमध्ये डॉक्टर साहेबांनी वातावरण निर्मिती केली, एवढा प्रचंड पाठिंबा डॉक्टर साहेबांना होता. स्वतः शिवराज पाटील साहेबांना सुद्धा आपण जिंकून येऊ याची खात्री नव्हती. शिवराज पाटील साहेब पहाटे 5 वाजता उठले, 4 वाजता उठले, 4 वाजता उठून आंघोळ वगैरे करून दुसरी गाडी काढली आणि अंबेजोगाईच्या रेस्ट हाऊसला जाऊन थांबले. ती गाडी सुद्धा बाहेर दिसू दिली नाही. गाडी सुद्धा पाठीमाग कुठंतरी लावायला लावली. कुणाला माहित नाही झालं की शिवराज पाटील साहेब इथं आहेत. आणि शिवराज पाटील साहेब 3 वाजेपर्यंत त्यांनी कोणाला फोनच केला नाही. 3 वाजता ह्यांची थोडीशी लीड दिसायला लागल्यानंतर एकाच जणाकडे त्यांनी फोन दिलेला होता, सांबाप्पा गिरोळकर साहेबांकडे. सांबाप्पा गिरोळकर साहेबांनी सांगितलं की साहेब तुम्ही लीडवर आहात, जिंकण्याच्या नाही लीडवरती आहात. जिंकायला लोकसभा निवडणूक होती, फार उशिरापर्यंत ते मतदानाला मत लागायचं ते. आणि तिथून मग जरा शिवराज पाटील साहेबांच्या जीवात जीव आला. तरी सुद्धा शिवराज पाटील साहेब लवकर आले नाहीत. ज्या वेळेला त्यांच्या हे लक्षात आले की आता प्रचंड लीड झाली आपली, आता काही लीड आपली कटणार नाही याची खात्री झाली, त्यावेळेला ते मग अंबेजोगाईवरून निघाले, घरी गेले, फ्रेश झाले, जेवण केले, तिथून मग काउंटिंग हॉलमध्ये आले. अजून एक मग बोलता बोलता सांगितलं, पद्मसिंह पाटील त्या भुईकोस बँकेच्या टायमाला झाडावर चढून फटाला लोंबकळत खिडकीला तोडून खिडकीतून मध्ये गेले. त्यांचा निडरपणा बेडरपणा हे पहिल्यापासून आहे. असं मी जुने काही त्यांचे किस्से ऐकले. राजकीय विषय आता झाला, लोकांची माहीतच नाही, पण असे त्यांचे काय किस्से मागं असं ऐकलं होतं मी. ऐकण्यात ते बाजीराव पाटील जे वडील गाडीवर बसले होते, कुठे चालले होते HD गाडी, आणि निडर बेडर स्पीडमध्ये जायचे आणि वडील पडले होते असं काही ऐकलं होतं. कॅनल ती वस्तुस्थिती आहे. कॅनॉल नव्हता तो, पण आपल्याला तिकडे वळायचं नाहीये. पण असे जाणून घ्यायचं त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं मान्य व्यक्तिमत्व जे डॉक्टर साहेबांचं व्यक्तिमत्वाचं तुम्हाला धाडसाचं दुसरं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. हा तेच धाडसं बाबा पडले, वडील पडले हे उदाहरण आपल्याला घ्यायचं नाही. दुसरं धाडसाचं उदाहरण, 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. त्यामधलं एक उदाहरण थोडंसं असं आहे. पद्मसिंह पाटील साहेब त्यावेळेला जिल्हा परिषदचे आणि घरात झोपले होते दोघे नवरा. क्वार्टर मिळालेलं होतं, पण तरी सुद्धा योगायोगाने क्वार्टरमध्ये नव्हते, त्या दिवशी टिअरमध्ये होते घरी. आणि चोर आले, चोरांनी घरात प्रवेश केला. मग दोघांच्याही लक्षात आलं की चोरांनी घरात प्रवेश केला. वहिनी साहेबाला निघू नका, जाऊ नका, जाऊ नका म्हणतायत. वहिनींच्या हाताला हिसळा देऊन साहेब आले आणि कोण आहे 2 शिव्या देऊन विचारलं. चोरट्यांच्या लक्षात आले की साहेब उठले. चोरट्यांनी आहे असं सगळं सामान तिथं टाकलं आणि उड्या टाकून पळायला लागले. उड्या टाकून पळायला लागल्यावर साहेब सुद्धा उडी टाकून त्यांच्या पाठीमागे पळले. पळून गेले मग थांबले. नाही पाठलाग. हा पुढं त्यांचा पाठलागातनं त्यांनी त्या राम मंदिराच्या त्या बोळातनं पानबरविशीच्या त्या पायऱ्यावरनं धडधड ते पुढं पळत चालले, तर हे पाठीमागे पळत चालले. एकाला धरलेलं बघितल्यानंतर त्यांनी मोठ्याने ओरडला. दुसरे दोघंही पळत आले, दोघंही माघारी वळून पळत आले आणि दगड घेऊन डोक्यात दगड घातली. दोघं रक्तबंबाळ झाले. अजून मारलं तर अजून आपल्या जीवाला धोका होईल असं वाटल्यामुळं मग साहेबांनी त्याला सोडलं आणि ते गेले पळून. गंमत पुढे आहे, तिथून साहेब घरी गेले नाहीत. तिथून साहेब तसंच त्या खालच्या विषयीतनं कल्याणकर साहेबांच्याकडे आले. तिथे कल्याणकर डॉक्टर होते, डॉक्टर कल्याणकरांच्याकडे आले. त्यावेळेला ते पांढरंग तापड्याचे तिथे राहत होते. आणि
तोपर्यंत घर सगळं जागा झालं होतं. साहेब पळत गेले. म्हणजे पुन्हा अजून एक दोन गडी मागं आले. वहिनी आल्या मागं, त्यांना राहवलं नाही. त्यात पांडुरंग तापड्याच्या दारात उभं राहून डॉक्टर साहेब कलंक साहेब म्हणून हाक मारले. कलंक साहेब आरबळून उठले. साहेबांचा आवाज ओळखला. दार उघड, काय झालं काही नाही, काही दुसबी आहे म्हटले. मार फक्त टीटीचं इंजेक्शन घ्या आणि जखम साफ करायचं साहित्य घ्या आणि टाके घ्यायचं साहित्य घ्या. घेतलं ते टाके, सगळं साहित्य. तोपर्यंत वहिनी आल्या बघितलं ते रक्तबंबा सगळं. त्या घाबरल्या अगोदर. ते म्हणले, चंदा घाबरू नको, काही झालेलं नाही मला. त्यांनी ते सगळं साफ केलं. पण जखमेच्या जिथं टाके घ्यायचे तिथं बधीर करायचं इंजेक्शन नको. कलंक साहेब म्हटलं, साहेब आपण दवाखान्यात जाऊ. ते बधीर करायचं इंजेक्शन नाही, त्रास होईल तुम्हाला. नाही, काही त्रास होणार नाही, घ्या टाक्या. अक्षरशः असं डोकं त्यांनी हाताने दाबून धरलं. कलंक साहेबांनी टाके घेऊन टाकले. ऊस सुद्धा केलं नाही त्यांनी, सू सुद्धा केलं नाही त्यांनी. वहिनीना बघवलं नाही. वहिनी बाहेर जाऊन थांबल्या. हे त्यांचं एक धाडस. दुसरं एक धाडस, नारायण राणे साहेब काँग्रेसमध्ये आल्यानंतर का छगन भुजबळ साहेब राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर दोन्ही प्रसंगातलं काहीतरी झालं. आणि मुंबईतले एक गुंड ते आमदार निवासात आले. साहेबांची रूम ह्या आमदार निवासात नव्हती, आकाशवाणी आमदार निवासात नव्हती. साहेबांची रूम मॅजेस्टिक आमदार निवासात होती. पण त्याला ते माहीत नव्हतं. ते आकाशवाणी आमदार निवासात आलं. आणि कोण आहे ते पद्मसिंह पाटील, समोर ये म्हणावं, मी बघतोच, असं तसं मोठमोठे ते, या मजल्यावर जा मोठ्याने ओढा, त्या मजल्यावर जा मोठ्याने ओढा. कुणीतरी साहेबांना फोन करून सांगितलं की साहेब असं आहे, तुम्ही काही ते आमदार निवासाकडे जाऊ नका. पण त्या आमदार निवासाकडे जाऊ नका असं म्हणून सांगितल्यावर, ऐकल्यावर हे पद्मसिंह पाटील साहेब कसे फक्त मुद्दाम गेले तर कोण गेले तिथे आणि त्याने खालूनच सांगितले, अरे कोण आहे रे बाळको? म्हणले माझं मी आलोय खाली. पद्मसिंह पाटील ये म्हणले खाली का मी वर. त्याने तिथूनच म्हणले थांब. हिने म्हणले थांब मी येतो. त्याच्याकडे रिव्हॉल्वर. साहेबांना बघितल्यावर साहेबांना म्हणलं काय करणार आहे स्वतः. साहेबांचा तो अवतार बघितल्यानंतर तो गुंड काहीही नाही बोलता. अरे साहेब मला माहित नव्हतं तुम्ही आहेत म्हणून, मला माहित नव्हतं साहेब तुम्ही आहेत म्हणून, माफ करा म्हणून. आणि असा तिथून लोगोलोग निघून गेला, जवळजवळ पळत गेला म्हणायचं. लोगोलोग निघून गेला तो. त्यांच्या धाडसाचे हे किस्से आपण ऐका.